महाराष्ट्रात सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. मॅप्सू म्हणजे आपलं महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांनी तब्बल 175 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. चला तर मग या मोठ्या संधीबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. ठीक आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी ही भरती मोहीम नेमकी आहे तरी काय, त्यानंतर कोणत्या 175 जागा निघाल्या आहेत, मग अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा, अर्ज कसा करायचा ती सगळी प्रक्रिया, आणि हो, आरक्षणाबद्दलचे महत्त्वाचे नियम काय आहेत हेही पाहू. चला सुरुवात करूया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, माफसूची ही मोठी भरती मोहीम. आकडा बघा, 175. ही काही लहानसहान भरती नाहीये. तब्बल 175 शिक्षकेतर म्हणजे नॉन टीचिंग पदं भरली जाणार आहेत. विचार करा, कितीतरी उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची एक प्रचंड मोठी संधी आहे. आणि ही भरती जाहीर केली आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने, म्हणजेच MAFUने. हे विद्यापीठ नागपूरमध्ये आहे आणि आपल्या राज्यातलं एक खूप महत्त्वाचं आणि प्रतिष्ठित शैक्षणिक केंद्र मानलं जातं. आता येऊया दुसऱ्या मुद्द्याकडे. या 175 जागांमध्ये नक्की कोणकोणत्या संधी आहेत? चला त्याचा एक आढावा घेऊया. इथे बघा, ही पदं गट ब, क आणि ड मध्ये विभागलेली आहेत. म्हणजे यात अधिदान व लेखाधिकारी सारख्या मोठ्या पदांपासून ते वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा परिचर, अगदी पशुधन सहाय्यकापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांसाठी जागा आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पदासाठी सरकारी नियमानुसार आकर्षक पगारसुद्धा आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या तारखा या कॅलेंडरवर लगेच मार्क करून ठेवा. हे बघा, ऑनलाईन नोंदणी सुरू होतीये 28 फेब्रुवारी 2026ला आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 मार्च 2026. आणि हे लक्षात ठेवा, त्याच दिवशी रात्री ठीक 11:59 अर्ज आणि फी भरण्याची लिंक बंद होईल. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट बघू नका, वेळेत अर्ज करणं खूप गरजेचं आहे. पुढचा टप्पा, अर्ज करण्याची प्रक्रिया. तारखा तर समजल्या, पण अर्ज नक्की करायचा कसा? चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. अर्ज करायला तयार आहात? ही प्रक्रिया तशी खूप सोपी आहे, पण काही गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी तुम्हाला जायचंय अधिकृत वेबसाईटवर www.mafsu.ac.in. तिथे तुम्हाला एक सविस्तर जाहिरात दिसेल. तिचा क्रमांक आहे MPMV 2026-01. ती नीट वाचा. त्यानंतर ऑनलाईन नोंदणीसाठी दिलेल्या सूचना फॉलो करा. तुमची सगळी आवश्यक कागदपत्र अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा. मग अर्ज किंवा परीक्षा शुल्क ऑनलाईन भरा. आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच स्वीकारले जातील. पोस्ट, कुरिअर किंवा प्रत्यक्ष जाऊन अर्ज देता येणार नाही. चला आता शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया, आरक्षणासंबंधीचे नियम. सगळ्यात पहिला नियम म्हणजे आरक्षणाचा लाभ फक्त महाराष्ट्रातल्या रहिवाशांनाच मिळणार आहे. यामध्ये महिलांसाठी 30%, खेळाडू, दिव्यांग व्यक्ती, अनाथ आणि माजी सैनिकांसाठी तरतुदी आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची सगळी आवश्यक प्रमाणपत्र म्हणजे जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, रहिवासी दाखला, हे सगळं अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधीच तयार असायला हवं. आणि इथे जे हायलाईट केलंय ते खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक प्रवर्गाचे नेमके नियम आणि पात्रता काय आहे हे जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचणं बंधनकारक आहे. तर बघा, इतकी सगळी विविध पदं, स्पष्ट वेळापत्रक आणि सोपी ऑनलाईन प्रक्रिया. MFSUची ही भरती खरंच अनेकांसाठी एक सुवर्ण संधी ठरू शकते. विचार करा, ही तुमच्या करिअरची पुढची पायरी असू शकते का? एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण इथे फक्त मुख्य मुद्द्यांवर बोललो आहोत. प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आणि बाकीचे सगळे नियम, या सगळ्याच्या अचूक माहितीसाठी फक्त एकाच ठिकाणी जा, www.mfsu.ac.in. हीच त्यांची अधिकृत वेबसाईट आहे. तर मग योग्य तयारी करा, वेळेवर अर्ज करा आणि ही संधी नक्की मिळवा.